आपल्या डिक्टेटरशिपसाठी ओळखला जाणारा किम जोंग उन नॉर्थ कोरिया या देशाचा राष्ट्रपती सध्या चर्चेत आलेला आहे, कारण त्याची जी एक भव्य परेड झाली त्यामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। तर उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन यानं एक भव्य परेड केली होती। लष्कराच्या सर्वात शक्तिशाली शस्त्रांचं प्रदर्शन यात करण्यात आलं, ज्यामध्ये एक नवीन इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल ज्याला आपण म्हणतो ती त्याने प्रदर्शित केली आणि जगासमोर आणली। हॉसॉंग-20 असं त्याचं नाव आहे आणि त्यात लिहिताना त्याच्या संदर्भातली माहिती देताना अशी माहिती समोर आलेली आहे की हॉसॉंग-20 विच इज डिस्क्राइब ॲज नॉर्थ कोरियाज मोस्ट पॉवरफुल न्यूक्लिअर स्ट्रॅटेजिक वेपन सिस्टम, म्हणजे हे न्यूक्लिअर स्ट्रॅटेजिक वेपन सिस्टम असणार आहे। त्यामुळं इतर जगासाठी हा मोठा धोकासुद्धा समजला जातो आहे। जागतिक पटलावर न्यूक्लिअर देश असणारा नॉर्थ कोरिया हा देश सर्वांचं टेन्शन बनून बसलेला आहे। आणि या परेडमध्ये पावसात जी परेड सुरू होती, जी सत्ताधारी पार्टी आहे वर्कर्स पार्टी ऑफ कोरिया, त्याचा स्थापना दिवस होता, 80वा वर्धापन दिवस होता, त्यानिमित्त ही आयोजित करण्यात आली होती। आणि या कार्यक्रमामध्ये राजनैतिक ताकद किम जोंग उनची आणि शस्त्र निर्माण करण्याची जी काही त्याची एक्सपेक्टेशन आहे किंवा इच्छाशक्ती आहे ती यातून दिसून आली। त्यामुळं नक्कीच जागतिक क्षेत्रावर अमेरिका यावर आता काय भूमिका घेतो ते पाहावं लागणारच आहे। किंवा तुम्हाला अशा प्रकारे न्यूक्लिअर जे आता सध्या वेपनसाठी जी स्पर्धा सुरू झालेली आहे त्याबाबत काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा।